नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर फूड विथ राहुल या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी राहुल. आज आपण आलेलो आहे चंदननगर खराडी येथील इऑन आय टी पार्कमधील हॉटेल पाटील वाडा आहे. चला पाहूया. पहा मित्रांनो, आता किचन जस्ट चाललेलं आहे. एक अर्धा पाऊण तास झालं असेल आणि गर्दी पाहू शकता. चला किचन मध्ये भेटूया. अच्छा, तर आता सिटीमध्ये पण आपल्याला शेगडी पाहायला भेटत आहे. मित्रांनो, ठेचाचं प्रिपरेशन चालू आहे. ठेचा बनवत आहेत मला वाटतं. ठेचा आहे ना? ठेचा. हे पाहू शकता, ऑर्डरच्या आता थाळ्या भरायचं काम चालू आहे. आपण चपाती भाकरी सगळं जे पाहिजे तसं देतो ना, रिक्वायरमेंट नुसार. हे पहा मित्रांनो, पूर्णपणे सिटीमध्ये असून सुद्धा नाही का, एकदम ग्रामीण मध्ये जसं आपल्याला चुलीवरतीच मिळतं सगळं, त्या टाईप चुलीवरतीच चपाती आणि भाकरी चालू आहे. आणि पाहू शकता तुम्ही. मावशी, सकाळी किती वाजता चालू करता भाकरी करायला तुम्ही? 11 वाजता. मावशी, किती भाकरी बनवता दिवसभरात तुम्ही? अच्छा, म्हणजे सगळे मिळून 1000 ते 1500 भाकरी बनवता दिवसभरात, चपाती भाकर. पहा मित्रांनो, आणि साईज पण पाहू शकता तुम्ही चपातीची. पहा एकदम जसं आपण घरी खातो ना त्याच टाईप, एकदम मोठी. काय मटन रस्सा आहे का दादा? चुलीवरतीच बनतो ना पूर्णपणे? पहा मित्रांनो, पूर्णपणे हा रस्सा चुलीवरतीच बनतो. इथं पाहू शकता तुम्ही सगळं नाही का. पाहू शकता मित्रांनो, चुलीवरती आता चालूच आहे. त्याच्यामध्ये मटण आणि राईस आणि ते सगळं बनतंय नाही का, या चुलीवरती सगळं टोटल. म्हणजे जरी आपण सिटीमध्ये असलो तरी पूर्णपणे आपल्याला जेवण आहे हे गावाकडचंच भेटणार, चुलीवरलंच सगळं. पहा मित्रांनो, आता चालू आहे. काय काय बनवतो दादा आता हे? चिकन मालवणी. क्या बनणार आहे दादा? चिकन बिर्याणी. पहा मित्रांनो, चिकन बिर्याणी बनते. पहा मित्रांनो, तंदूर चिकन साठी रेडी बनवतोय मसाला. लिंबू पिळतोय वरतून. म्हणजे त्यांनी आता मसाले टाकून घेतले सगळे. किती कोंबड्या आहेत या? कितना मुर्गी? 5 मुर्गी क्या? अच्छा. पहा मित्रांनो, 5 फुल तंदूरचं प्रिपरेशन चालू आहे. इथं भरपूर प्रकारच्या ऑर्डर असतात सगळे, त्या सिटीमध्ये असल्यामुळे. आणि आय टी पार्कच आहे शेजारी. बिर्याणी असेल, चिकन तंदूर असेल, मटन थाळी, चिकन थाळी, ते सर्व प्रकारचे पंजाबी फूड पण इथे रेडी होतात. काय प्रसाद आपण त्यांना विचारूया. इथं त्यांनी जे ठेवलेलं आहे सगळं नाही का. दादा आपण काय काय याच्यामध्ये येतात ना? रस्सा आहे, चिकन मटन आणि चिकन फ्राय, मटन फ्राय. यामध्ये हॉटकेक्स मध्ये गरम राहतं, यामुळे आपण स्टॉक करून इथं बनवून ठेवतो. ओके. म्हणजे काय घेतली ऑर्डर आपण? चिकन थाळी चिकन थाळी कशी वाटली तुम्हाला? एकदम बेस्ट आहे व्यवस्थित? हे छान आहे. ग्रेव्ही एक नंबर. ग्रेव्ही एक नंबर. म्हणजे रस्सा एक नंबर आहे. रस्सा ग्रेव्ही टाईप नाही ना? नाही, रस्सा आपला रस्ता जो म्हणतो ना मराठी भाकरी तोच करून खायचं. ओके, त्या टाईप रस्सा आहे. छान छान. चिकन थाळी किती आपण? एकदम छान. म्हणजे फूड क्वालिटी खूप छान आहे. एकदम मीडियम, स्पायसी पण नाही आहे. जसं तुम्हाला पाहिजे त्या टाईप एकदम आहे. हे मसाल्याचा ओव्हरनेस नाही काय अजिबात. अजिबात. ओके. थँक्यू.
मेरे को तो अभी तक जो लगा एकदम बेस्ट लगा। खाने में कोई ये नहीं है, अच्छा नहीं हुआ या चीज लाने में दिक्कत हो रहा है, वो भी नहीं। वो तो परफेक्ट टाइम पे भी आ रहा है और अच्छा भी है। ओके, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज आलो होतो खराडी येथील हॉटेल पाटीलवाडा इओन आय टी पार्कमध्ये आणि सिटी सेंटरच आहे इथं जवळ. हो, तर त्याच ठिकाणी. तरी आपण दादांना विचारा, दादा ॲड्रेस काय आपला? आपला दर्ग्यातून सरळ आलं की IT पार्क आहे. हम्म, यू टर्न मारला की लगेच आपलं हॉटेल. ओके. KFC वगैरे KFCच्या एकदम अपोजिट साईड. अपोजिट साईडला. हो. तर पहा मित्रांनो, दादाने ॲड्रेस सांगितलाच नाही. बाकी मी डिस्क्रिप्शन मध्ये ॲड्रेस आणि नंबर सांगेल. नाव काय आपलं दादा? प्रसाद वारगडे. प्रसाद वरगडे. किती दिवसापासून आपण हॉटेल चालू केले? आता जवळजवळ वर्ष होईल. वर्ष. बाकी रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स चांगला आहे आणि आपल्याकडे असं आहे की कस्टमर एकदा जेवला की परत आपलाच कस्टमर होतो. ओके, म्हणजे मी पाहिलेच आतमध्ये. तर आपल्याकडे आपण जो चुलीवरती रस्सा बनतो आपला. आता बऱ्याच ठिकाणी सिटीमध्ये आपण पाहतो बाहेर बोर्ड असतो चुलीवरील जेवण, पण आतमध्ये कुठेतरी सगळं गॅसवरती असतं. तसं आपण किचन मध्ये पाहिलं पूर्णपणे चुलीवरतीच आपण करतोय. काय का बरं सगळं ते तसं म्हणजे आहे? आपलं आधीपासून कन्सेप्ट आहे, म्हणजे कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं आणि पाच सिटीतही आपण हॉटेल टाकलं ओके. तरी आपलं जेवण हे चुलीवरच राहणार. आपण असं नाही की बाहेर चुलीवर आणि आतमध्ये गॅसवर, असं नाही. गॅसची जरी टंचाई झाली तरी आपल्याला काय वाटत काय नाही. फरक पडत नाही. म्हणजे आपल्या पाटीलवाड्याच्या कुठल्याही शाखेला चुलीवरच चुलीवरच भेटणार. रस्सा आणि ते हो. बनतो. आणि आपण आपल्याकडे आणखी कुठले कुठले फूड देतोय? आपल्याकडे पंजाबी हे चायनीज महाराष्ट्रीयन सगळं भेटतं. असं ओके. नाही की भेटणार नाही. ओके. हो, बिर्याणी तंदूर पण. ओके, म्हणजे टोटल आपण जे रेस्टॉरंटला जे काय भेटतं सगळं. म्हणजे आपल्याकडे जो माणूस येणार, आता 4 लोक असतात, 4 मध्ये एक व्हेज मध्ये असतो. हा, बरोबर. त्याला आपली थाळी नसते व्हेज मध्ये खायची, पण त्याला आलाकडे खायचं असं, ते पण त्याच्यासाठी आपण अवेलेबल. ओके, म्हणजे सगळं आपण हो. देतो. अरे पहा मित्रांनो, स्पेशल पाटीलवाडा म्हटलं की त्यांची स्पेशल थाळी असते की ज्या पाटीलवाडा हॉटेलचं नाव जे झालं असेल स्टार्टला, तर ह्या थाळीपासून आहे, बरोबर ना? हो. ही थाळी आपण किती लोकांसाठी देऊ दादा? ही 5 लोकांसाठी थाळी. ओके, 5 लोकांसाठी ही पूर्णपणे थाळी. ह्याची हो. प्राइस काय आहे? याची चिकनची थाळी घेतली तर एक 1800 रुपयापर्यंत थाळी. ओके, 1800 रुपये. आणि मटनची घेतली तर 2200. 2200. हा मित्रांनो, चिकनची थाळी जर घेतली तर 1800 रुपयाला ही थाळी आहे. ह्याच्यामध्ये काय अनलिमिटेड असतं का काय रस्सा? त्याच्यामध्ये चिकन घेतलं किंवा मटन घेतलं तर 1 किलो पर्यंत, 1 किलो ओके. प्लसच येतं. चिकन घेतलं, मटन ओके. घेतलं, एक 10 पीस मच्छीचे असतात, 5 अंडी असतात, सुकटवाटी, रस्सा, राईस, भाकर अनलिमिटेड असते. ओके, ओके. रस्सा, तुम्हाला राईस, भाकर. भाकरी सोबत चपाती, रोटी ऑप्शन आहे. ऑप्शन. ओके. ह्या थाळी बरोबर सुद्धा म्हणजे हो. ही तर कुठलीही थाळी घ्या तुम्ही, ऑप्शन आहेत आपल्याकडे. चपाती असेल तर रोटी. पहा मित्रांनो, आता हे पहा तुम्ही माझ्या समोर आलेले मेनू आहे ते. आणि जरी टेबलवरती 4 ते 5 थाळ्या जरी दिसत असल्या तरी इथं भरपूर सगळे पंजाबी डिशेस भेटतात, चायनीज भेटतात, सगळे आयटम आहेत. तंदूर आहे, बिर्याणी आहे. हे फक्त टेबलवरती आपण जे काय आपण ट्राय करणार आहे तुम्हाला की पाटीलवाड्याला आलं तर मेन जे चालतं त्यांचं चिकन असेल, मटन असेल आणि मासवडी थाळी असेल. आणि सीजनला आपण वेगवेगळं हे पण. चिकनला आपल्याकडे आता उन्हाळा चालू आहे, आमरस थाळी पण आहे. अच्छा, म्हणजे आमरस थाळी पण देतो आपण. जे काही थोडंसं सीजन असेल त्यानुसार कंटेंट चेंज राहतो. चेंज करतो आपण. आणि दादा रस्सा जो आहे आपला, आपली एक खासियत आहे. मी ऐकलं की प्रत्येक वेळेस की पाटीलवाड्याच्या कुठल्याही शाखेला जा रस्सा एकच असतो, एकच क्वालिटी राहते. का बरं? म्हणजे रश्श्याचं म्हणजे असा विषय की शाखा देण्याआधी मालक हा पूर्ण ट्रेन असतो. म्हणजे आपला पाटीलवाड्याचा रस्सा आहे तो स्वतः मालक बनवतो. ओके, ओके. आणि त्याचे मसाले आहे ना, ते एकच मसाले वापरले जातात सगळे. टोटल ओव्हरऑल शाखा ज्या काय असतील सगळ्यांना एकच मसाला येतो. आता प्रत्येक शाखेचं कसं असतं हॉटेलांचं की मालक काउंटरला दिसतो, पण पाटीलवाड्याची एक खासियत आहे, मालक हा किचन मध्येच दिसणार तुम्हाला जास्त. पिठलं भाकर थाळीचा रेट काय? पिठलं भाकर थाळी 220. 220. मासवडी थाळीमध्ये क्वांटिटी पाहता रेट काय या थाळीचा? मासवडी थाळीचा 320. 320. पहा मित्रांनो, 320 रेट असं तरी याच्यामध्ये ना 3 पीस मासवडीचे फ्रायमध्ये दिले जातात. रस्स्यामध्ये 1 पीस आहे, स्वीट आहे, 2 प्रकारच्या लोणचं आणि हे मिरचीचा ठेचा आहे. मिरचीचा ठेचा आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रोटी, भाकर ऑप्शन आहे सगळं आणि पापड दिलेला आहे. ही स्पेशल मटन थाळी ना आपली. हो, मटन थाळीचा रेट काय दादा? मटन थाळी स्पेशल 480 रुपयाला आहे आणि साधी घेतली तर 430. ओके, 430. आणि चिकनचं? चिकनचं 330 ला साधी, स्पेशल 380. ओके. आणि रस्सा तुम्ही स्वतः बनवताय? हो, स्वतः बनवतो. पहा मित्रांनो, मालक स्वतः रस्सा बनवतायत. चला तर आपण हे ट्राय करू. खरंच खूप आहे ना, साईज पहा तुम्ही, पीस पण एकदम मोठा आहे. कुठे बारीक आणि चरबीचे पीस नाही का, टोटल पीस मध्येच आहे. चॉपचे त्याचे पीस आहे. तर मी तुम्हाला फ्राय आणि ते ट्राय करून सांगतो. फ्राय खायचं नाही, त्याचा मसाला पण तेवढाच महत्वाचा नाही का. पीस पण पहा एकदम नाही का, सगळे मोठाली साईज आहे. हे पहा. आणखी गाज का घेतो मी, तर त्याचं आहे ना मसाल्याचा फ्लेवर जेवढा भारी जाणवला ना. नव्हते
खायला त्यांनी थोडंसं वाटण पण वापरलेलं आहे. तिखटपणा पण नॉर्मल एकदम नाही का बॅलन्स होतोय. आणि मटन टेस्ट जाणवते की आपण मटन खातोय टेस्ट जाणवते फ्राय बरोबर. हे पहा नळीचा पीस आलेला आहे आपल्याला. नळीचा पीस आता येईल त्याच्या आतलं पण त्याच्या आतमध्ये जो मधगा असतो तो पण खाला ना व्यवस्थित असतो एकदम भारी लागतं ते भारी वाटतं. फॅन चालू असते मोना ठिकाणी पण काय जाणवत नाही. हे पहा मित्रांनो आपण भाकराने रस्सा घेतलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की टिकून खायला आपल्याला काय आवडत नाही कारण आपण ग्रेव्हीच्या भाज्या नाही खात. ह्या पूर्ण जे घरगुती रस्सा जो असतो जो तुम्ही आपल्या जागरणामध्ये आपण दाखवला तुम्हाला त्या टाईपचाच पाटील वाड्याचा पण रस्सा आहे आणि घट्ट एकदम चांगला आहे. चुरून घेऊया आणि वरून आपण रस्सा घेतलेला आहे नाही का. तर मी तुम्हाला मटनचा पीस पण याच्यात घेऊन सांगतो. कारण मटन कसं आहे मटन खाता की नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मटन शिजलेलं पाहिजे. मटन थाळी खायची म्हणलं तर चला पाहूया आपण. आणि पीस पहा मित्रांनो थाळीमध्ये पीस पहा एकदम कसं साईज दाखवा. हे पहा एकदम नाही का मी आवडतं मोठाले बिग साईज पीस आहे. हे पहा मी एका हाताने घेतलं तरी नाही का निघतोय. आणि जास्त पण काय ओव्हर शिजलं नाही कारण मटन हे नॉर्मलच शिजायला पाहिजे. खूप जास्त गाळा झाला तरी मग ते व्यवस्थित नाही वाटत. म्हणजे तोंडात गाज येतात की नाही मटन मेल्ट होत आहे त्याच्यामुळे एकदम परफेक्ट शिजलेलं व्यवस्थित शिजलेलं आहे. खरंच खूप छान आहे. म्हणजे घरचे मसाले असतात ना त्या टाईपची चव आहे. काही काही ठिकाणी काय होतं तर येण्यासाठी तिखट मसाले वापरले जातात तर येण्यासाठी तसं ओव्हर अजिबात हे वाटत नाही. म्हणजे जरी सिटीत असलं कसं सिटीत कसं होतं की एकदम तिखट खाणारी पण लोक नसतात त्याच्यामुळं बॅलन्स टेस्ट ठेवावं लागते. त्या टाईप एकदम की लहान मुलंही खाऊ शकतात आणि मोठी माणसंही पूर्णपणे व्यवस्थित खाऊ शकतात नाही का. हे घास घेता की नाही ना जाणवतोय मटणाचा रस्सा पूर्णपणे आणि चुलीवर केले असल्यामुळे ते फ्लेवर पण जाणवतो नाही का. मटन फ्रेश आहे. आणि मित्रांनो इथं आहे ना सिटीमध्ये जरी असलं तरी इथं बोलायचंच मटन मिळतं त्याच्यामुळे त्याचाही काही प्रॉब्लेम नाही. चंदननगर असेल वाघोली असेल जवळचे सगळं जे फूड लवर आहेत विशेषतः मटन खाणारे त्यांच्यासाठी ना एकदम परफेक्ट पॉईंट आहे. रस्ता खूप छान आहे आणि जे काय आहे ते एकदम घरगुती पद्धतीने आणि गावरान पद्धतीने. रस्सा पण एकदम घट्ट नाही का चमच्याने गेला तरी जाणवतो त्याचा घट्टपणा. आता काय होतंय थोडंसं आपण नॉर्मल टेस्ट घेऊ रस्स्याच्या आधी. चिकन आणि मटन जरा असा डिफरंट आहे त्याच्यामुळं ज्याला कोणाला मटन जर चालत नसेल तरी चिकन घेऊ शकता. त्याच्यामुळे असं काय नाही की एखाद्या मटणाची ॲलर्जी मग चिकन थाळी घेतली तरी मटणाचा रस्सा येतो असा काहीच विषय नाही. स्वतंत्र चिकन रस्सा आहे त्याच्यामुळे तुम्ही चिकन थाळी ट्राय करा. आणि चिकन थाळी एकदम रस्सा आहे तिखट एवढा पण नाही की झटका बसेल कारण मी पिलो ना आता अजिबात कुठलाही मसाल्याचा झटका किंवा काय जाणवत नाही. जरी तरी लाल दिसत असं नवरून थाळी तर याच्यात झटका बसण्यासारखी थाळी नाही. ती कधी कधी काय होतं घास खाला की ठसका लागणे किंवा काही मसाले ओव्हर असतात नाही का खडे मसाले किंवा ते लवंग मिरी जे टाकतात त्याच्यामुळे तो तिखटपणा जाणवतो तो अजिबात नाही. आता मी पाहिलं असेल ना तुम्ही आपण चुरून रस्सा घेतला की पूर्णपणे ते जाणवतं. आणि बाकीला पण एकदम पापुडा बिपुड आलेला खरंच भारी छान आहे. खरंच खूप छान आहे. आपण जागरण किंवा कार्यक्रमात जेवायला बसला कसा घाम बी मिळतो मग त्या टाईपचा आजचा फील आहे जरा. खरंच खूप छान रस्सा आहे. आणि आता शहरातल्या लोकांना जर कार्यक्रमासारखं खायचं असेल ते कुठं जायची गरज नाही. कार्यक्रमाला पाटील वाट्याला यायचं आणि मस्तपैकी चिकन थाळी घ्यायची मटन थाळी घ्यायची ताव मारायचा ना. थोडासा चिकनचा मसाला घेऊ
प्रोजेक्ट नंबर. चिकन पण प्रॉपर शिजलंय, मटन प्रॉपर शिजलेलं आहे, त्याच्यामुळे खरंच खूप छान लागत आहे. मटन आणि चिकन थाळी पूर्णपणे दोन्ही पण डिफरंट आहे. कधी कधी काय होतं, थाळी जरी दोन्ही घेतल्या तरी मसाले ते सगळं एकच असतं. चिकनची थोडीशी नॉर्मल तिखट आहे, पण खरंच खूप छान आहे. म्हणजे जो गावरान झटका आहे ना त्या टाईप आहे. मटनपेक्षा ज्याला तिखट खायचं आहे ना त्याने आवर्जून ट्राय करा. लय पण तिखट नाही, कारण मी रस्सा पिलोय पण तिखट आहे, म्हणजे बॅलन्स आहे एकदम. थाळी पण पाहू शकता तुम्ही शिजलेले आहे. आणि विशेष म्हणजे ना हे पहा, सहज बोटाने जरी गेलं तरी पीस निघतो हाटीतनं. नॉर्मल कोवळं असं काय जास्त मोठं चिकन नाही, म्हणजे जरी पीस मोठे असेल ना तरी सहज पीस तुटला जातं. खाता काही लिदड अजिबात जाणवत नाही, मेल्ट होतं. खूप छान शिजलं. आता मी काय करणार आहे, आपण त्या शुद्ध नॉनव्हेज माणूस आहे त्याच्यावर मासोडी जर असं मी ह्याच्यावरच ट्राय करतो. असा काही विषय नाही की वेगळंच घेतलं पाहिजे. आणि व्हेजिटेरियनवाल्याच्या भावना दुखवत नाही मी काय. मी ह्या चमच्याने घेणार आहे, काय प्रॉब्लेम, कारण मी नाही शक्यतो काय होतं हॉटेलला आलं ना थाळ्यांच्या ग्रेव्हीमध्ये अजिबात नाही. ह्याच्या थाळ्या घेतो ना आपण ग्रेव्हीमध्ये अजिबात नाही. ह्या थाळ्या पूर्णपणे रस्सा आहे, मासवडीलाही रस्सा आहे, चिकन मटन सगळं रस्स्यामध्ये, म्हणजे ग्रेव्हीमध्ये थाळ्या बनतच नाही कुठल्याच. काय होतं रेस्टॉरंटला ग्रेव्हीमध्ये बनवतो, ग्रेव्हीचं काय होतं ग्रेव्ही काढण्याचा जो त्रास होतो तो ह्या रस्स्याने त्रास जाणवणार नाही. पाहूया वरतून आपण थोडासा रस्सा घेऊ आणखी. आणि विशेष मासवडी पहा, साईज पहा मासवडीची एकदम बिग साईज मध्ये. पहा मासवडी घालतो. खोबरं, ओलं खोबरं, तीळ पूर्णपणे छान जाणवतोय की मासवडीत नाही का नुसतं बेसनचं काहीतरी वडी खातोय जाणवत नाही. रसा पण छान आहे. तिखट थोडंसं कमी आहे. आपण काय करू, थोडीशी चटणी घेऊया. मासवडी थोडीशी तिखट कमी नाही का, ठीक आहे. त्याच्या शेवटी शहरात असते मग मिरचीचा खारडा झटका बसतोय. हा रस्सा खरंच छान आहे. बरं थोडासा तिखट कमी नॉर्मली, पण त्यांनी जे वाटण वापरले ना ते पूर्णपणे जाणवतंय की तीळ असेल, खोबरं असेल किंवा जे काय नाही का इन्ग्रेडियंट आहे बाकीचे ते थोडं थोडंसं जाणवते त्या मसाल्यामध्ये. मासवडी का स्ट्रक्चर याच्यामध्ये ना फुल भरलेलं, म्हणजे हे जे कोटिंग आहे ना एकदम कमी प्रमाणात. काही ठिकाणी कोटिंग खूप जाड असतं, मग ते कोटिंग जाड असतं ना असं वाटतं वडी खातोय आपण बेसनाची. कोटिंग एकदम पातळ कोटिंग आहे. खरंच खूप छान. हे पहा ओलं खोबरं, तीळ आणि त्यांनी जे वरून खोबरं टाकलंय ना ते पण खरंच खूप छान लागते. आता पण आपण जेवढ्या मासवडी खाल्या ना त्यातली सगळ्यात बेस्ट मासवडी. साईज पण एकदम मोठी साईज आहे, खरंच खूप छान आहे. पूर्ण एक मासवडी संपवल्या. आज जेवता की नाही खूप घाम येतोय, पण जेवण पण त्या टाईपचं आहे. जास्त तिखट नाही, नॉर्मल तिखट आहे एकदम. आणि विशेष म्हणजे ना प्रत्येक भाजी वेगळी, म्हणजे प्रत्येकाचा रस्सा वेगळा आहे, मसाले वेगळे आहेत. आणि तुम्ही पाटीलवाड्याला आलं ना व्हेजिटेरियन असेल तर मासवडी खरंच ट्राय करा. आणि आता मी काय केले, मासवडी तुम्ही पाहू शकता मी एवढी आवडली ना 2 मासवड्या फस्त करा.
खरंच खूप छान आहे. मग कसं व्हेजिटेरियन लोकांसाठी नाही का, जी मटणाची गरज भागवते कुठल्याही कार्यक्रमात, ही मासवडी थाळी असती. म्हणजे मासवडी व्हेजिटेरियन लोकांचं मटण म्हणून मासवडी थाळी का पाहिलं होतं. चला तुम्हाला ह्या थाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त बेस्ट म्हणजे नाही का, जी काय शेवटी व्हेज आणि नॉन व्हेज याचं कम्पॅरिझन होत नाही, पण यांची बेस्ट थाळी लागली ना, जी चिकन थाळीसाठी खरंच गोल्डन थम्सअप आहे चिकन थाळीसाठी. आणि मटन थाळी पण एक नंबर आहे, थम्सअप मटन थाळीसाठी सुद्धा. या रस्सा पण एकदम बॅलन्स आहे, पुढे तिखट नाही. चिकन थाळीचा थोडासा रस्सा नॉर्मल तिखट आहे, नॉर्मली जास्त काही नाही. मटन थाळीचं थोडंसं कमी, म्हणजे तुम्ही जर सांगितलं तर तुम्हाला ते चिकट रस्साही देऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही. आणि मासवाडीचं एक नंबर आहे, तिखट कमी आहे. आणि त्यांनी जी मासवडीला जे कोटिंग वापरलं आहे ना, ते नॉर्मल कोटिंग आहे. आपण काही ठिकाणी पाहतो फुल बेसनचं कोटिंग असतं, ते ती मासवडी खाता की नाही बेसन वडी खातो हे जाणवतं. खरंच खूप छान जेवण झालं मित्रांनो. आणि आतापर्यंत आपण जे व्हिडिओ टाकले सगळे खरंच खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि जसं आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब आले आपल्याला काही दिवसात, जर आपल्याला 1 महिन्यामध्ये 350 ते 400 सबस्क्राईब आले, त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटलं. तर व्हिडिओ आवडलं तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा विसरू नका. आणि प्लीज मित्रांनो चॅनलवरती कमेंट करत जावा, तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला सांगत जावा, मला आणखी कळेल की काय काय चेंजेस करत नाही का आपल्याला. आणि आपण इंद्रायणी राईस आलेला आहे. राईसमध्ये पण ऑप्शन होतं का, रेस्टॉरंट म्हटलं की राईसमध्ये पण ऑप्शन आहे, जिरा राईस घ्यायचा की इंद्रायणी नाही का. पण आपण रस्स्याबरोबर ट्राय करत होता, त्याच्यामुळे इंद्रायणीच घेतलाय. चलो थोडासा वरतून रस्सा घेऊया, नॉर्मल रस्सा घेऊन ट्राय करू, कारण आपण कसं मॅच होते बघा. पूर्णपणे मेल्ट होतं. आणि इंद्रायणी राईसची क्वालिटी पण खूप छान आहे, स्मेल जाणवतो इंद्रायणीचा. रश्श्यापेक्षा आहे ना, थोडंसं जो फ्रायचा मसाला आहे ना, त्याच्यावर आपण ट्राय केलं ना तर आणखी भारी लागेल. पाटीलवाड्याच्या आपण आहे ना 3 थाळी ट्राय केल्या, मासवडी, चिकन आणि मटन. त्यात सगळ्यात बेस्ट होती त्यांची चिकन थाळी. म्हणजे मटन थाळी पण एकदम भारी, पण मला सगळ्यात जास्त चिकन थाळी, थोडीशी तिखट असल्यामुळं चिकन थाळी आवडली. खरंच खूप छान आहे. आणि त्यांची मासवडी थाळी पण एक नंबर आहे, काही विषयच नाही. चला भेटूया पुन्हा नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये.